नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज थोडासा वेगळा असा व्हिडिओ आहे. तर मी मिशोवरून एक सामान बोलावलेलं होतं, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते पार्सल आज आलेलं आहे. तर ते आहे एक देवघर. तर देवघर एवढं सुंदर आहे की विचाराची सोयच नाही. तर म्हटलं आपण ही एक नवीन वस्तू घेत आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण हे म्हणजे बोलवू शकता. आणि खूपच सुंदर आणि खूप छान आहे आणि कमी जागेत हा ॲडजस्ट होऊ शकतो आणि जागा होऊ शकते याला. तर हा 19 इंचाचा आहे. तर माझं म्हणजे पहिलं देवघर हे खूप छोटं होतं, म्हणजे जागाच नव्हती मला देव ठेवायला त्याच्यामुळे, आणि देवघर तर नव्हतंच माझ्याकडे. तर म्हटलं चला आता श्रावण महिना आहे, आपल्या घरी एक अशी वस्तू आलेली पाहिजे. तर बघा असा म्हणजे फोल्डेबल हा देवघर आहे. तर हा आपण छान म्हणजे कमी जागेत आणि कमी याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि हा जोडून पण मी दाखवलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा छान जोडून घ्यायचा आहे. याचे 3 ते 4 असे पार्ट आहेत आणि याला लॉक सिस्टम दिलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जोडून घ्यायचं आहे. आणि याला खालचा पण कप्पा आहे, म्हणजे अशा 2-3 लेयर आहेत, म्हणजे वरती पण देव ठेवू शकतो आपण आणि खाली पण देव ठेवू शकतो. तर बघू शकता हा खालचा आहे. आणि हा भाग आता अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर याला लॉक सिस्टीम पण दिली आहे, तर आपण ते नंतर लॉक करणार आहोत. तर आता त्याच्यानंतर हे दुसरा पार्ट आहे, तो म्हणजे त्याच्या वरचा आहे. तर अगोदर तो काढून साईडला आपल्याला हा फसवून घ्यायचा आहे आणि छान ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तो आपोआप छान बसून जात असतो. आणि इथं बघा ते लॉक सिस्टीम दिली आहे, ती आपण सगळ्यात शेवटी लावणार आहोत. आणि हा त्याच्यानंतर ही त्याची म्हणजे अजून सगळ्यात लास्ट स्टेप आहे ही. तर बघू शकता याच्यावरती आपण छान देवघर म्हणजे देव ठेवू शकतो. त्याच्या खाली पण असे स्टेप बाय स्टेप आपण छान देव ठेवू शकतो. आणि हे वरचं आहे म्हणजे टॉप पार्ट याचा. तर बघू शकता याला मधात एक होल दिला आहे, याच्यामधून आपण एक लाईट पण लावू शकतो याच्यामध्ये देवघरामध्ये. म्हणजे म्हणजे एकदम फोल्डेबल असा देवघर आहे, पण असं वाटतं की म्हणजे सर्व गुण संपन्न असा देवघर आहे. तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला ही लॉक सिस्टीम दिलेली आहे, म्हणजे हा याच्यामध्ये हे लॉक टाकले की अजिबात हा देवघर हालत नाही, डुलत नाही, काहीच नाही. एकदम म्हणजे छान असा व्यवस्थित राहतो. तर बघू शकता मला तर खूप आवडला आहे आणि मी छान म्हणजे खूपच सुंदर आहे. तर माझ्या घरी पण सगळ्यांनाच आवडलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडनी लॉक सिस्टीम आहे. तर याच्याने देवघर आपल्याला म्हणजे एकही इकडे तिकडे सरकत नसतो आणि हालत नसतो. तर बघू शकता. तर आता हा वरचा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि लावून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर ही खालची पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आणि जॉईन करून झाली की त्याच्यानंतर जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या अशा पद्धतीने हा देवघर मस्त जॉईन करून घेतलेला आहे. तर बघू शकता. तर म्हणजे जास्त प्राईस नाही आहे याची, एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे. तर तुम्ही पण जर हवं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. तर म्हटलं आपल्या घरी एक नवीन वस्तू आलेली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्हाला पण कसं वाटलं देवघर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे वरचं पार्ट आहे. तर बघू शकता असे छान नक्षीकाम केलेलं समोर एक म्हणजे कमानीसारखं देवघराला दिलं आहे. म्हणजे या कमानीमुळे एकदम देवघराला छान असं म्हणजे रूप प्राप्त होत आहे. तर बघू शकता. आणि खाली हे बघा आपल्याला खाली काही जे का सामान वगैरे असतं, आपल्या काही तेलाचा डब्बा, वातीचं पाकीट वगैरे, किंवा आपलं हे असतं चौफुली वगैरे, माचीस, हे सगळं जे काही कापुराची डब्बी वगैरे, तर ती आपण याच्याखाली आतमध्ये टाकून ठेवू शकतो. म्हणजे ते दिसत पण नाही, छान व्यवस्थित आतमध्ये सामान राहू शकते. तर बघू शकता तुम्हाला कसा वाटला देवघर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मी जेव्हा पूजा केली त्यानंतरचं बघा किती छान मस्त असं देवघर आपलं सजलेलं आहे. तर खूप प्रसन्न असं वाटत होतं मी जेव्हा पूजा केली तेव्हा. तर बघू शकता खूप छान असं आपलं देवघर मस्त असं सजलेलं आहे आणि छान पूजा केली आहे मी श्रावण सोमवाराची. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.